भक्तांनो, आज तुम्ही ऐकणार ते शब्द तुमचा दिवसच नाही तर नशीबही बदलू शकतात. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही, असे आपले स्वामी आपल्याला म्हणत आहेत. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरणात राहा. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे आणि मी तुमच्याजवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व स्वामी समर्थ आपले पाहून घेतील आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करत आहेत. आणि एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करून घ्यायचे. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे, आपल्याला काय करायचं आहे ते. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले ना, तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकणार नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुमची तुटणार नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. म्हणून दुःखाच्या रात्री झोप कुणालाच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपतही नाही. याला जीवन असे म्हणतात. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे आयुष्य उद्या नसते आणि ते नसणारच आहे. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंद राहा आणि देव तुम्हाला सुख समाधानात ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या दरबारात जेव्हा जात असाल तेव्हा स्वामींकडे एकच मागणं मागा की स्वामी राया, आम्हा सर्वांना तू सुखी समाधानी आणि निरोगी ठेवल्याबद्दल तुझे मनापासून आभार, आणि असंच आम्हाला पुढेही सुखी समाधानी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एवढंच तुम्हाला मागायचंय. आणि प्रत्येक वेळी स्वामींना आपल्याला जे काही देत आहेत त्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. म्हणून शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आहे. चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. म्हणून शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, व त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची, आणि तो स्वतःवरचा विश्वासच आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणून आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करतोय असा दृढ विश्वास ठेवणे. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही, हे लक्षात ठेवावे. आणि देह बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आणि आपला उद्धार व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर नामस्मरण कधी सोडू नये. नामाकरता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका. राम कल्याण होईल आणि कल्याण खेरीज राहणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून संत देहातही असतात, त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. आणि प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल, भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. म्हणून तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थात जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्थान होईल, आणि नाहीतर ते नुसते पाणीच आहे. म्हणून थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होत असते, आणि ते मनापासून आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे, आणि ते नामस्मरण आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळवून देण्यासाठी बसलेला आहे. फक्त तुम्ही त्यासाठी तयार राहिले पाहिजेत. आणि प्रपंचात संकटे येतात
तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? आणि अति सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो. नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे नक्कीच होऊ शकतो. म्हणून शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी सांभाळीन असे भगवंत म्हणत आहेत. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, या पलीकडे खरोखरच मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही आणि ती अपेक्षा कोणी करूही शकत नाही. मित्रांनो, जेवढे तुम्ही स्वामींचे नाव घ्याल तेवढे तुम्ही स्वामींच्या प्रेमात पडाल आणि स्वामींच्या जवळ तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची सेवा कराल. म्हणून जगात दोनच गोष्टी आहेत, मी व भगवंत. पैकी एकच खरी असली पाहिजे. भगवंत खरा आहे तो सर्वांना पाहिजे, म्हणूनच तो सुलभ साध्य असला पाहिजे. भगवंत असल्याचा अनुभव आपल्याला नाही, पण तो नसल्याचा अनुभव आपल्याला आहे, कारण असमाधान आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती सुलभ असली पाहिजे. काही न करता भगवंत मिळवण्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे नीतिधर्माचे आचरण आणि दोन म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव, मी भगवंताचा आहे असे वाटले पाहिजे, त्याला आवडेल तसे वागले पाहिजे. आणि हे वागणे म्हणजे साधना आहे. त्यासाठी भगवंताचे प्रेम उत्पन्न होणे जरुरीचे आहे. आणि भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी 3 मार्ग आहेत. भगवंताची नड वाटली पाहिजे. नड भगवंताशिवाय सुख नाही असे वाटणे, आणि ती नड संतांना वाटली होती. म्हणून आपलेपणा, दुसरी गोष्ट आपलेपणा आहे. भगवंताशी नाते लावावे. निस्वार्थ झाल्याशिवाय भगवंताशी नाते लावता येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहवास. यासाठी काही करावे लागत नाही, आपोआप प्रेम येते. म्हणून सहवासाचा अभ्यास करावा. सहवास कसा करावा? भगवंतामध्ये असलेले भगवंताहून वेगळे नसणारे त्याला चिकटलेले नाम घ्यावे. भगवंत पाठीराखा आहे ही जाणीव झाली की सर्व काही साध्य झाले असे आपण समजू शकतो. आणि आपल्याला देव म्हणत आहे, अरे वेड्या, ईश्वर तुझा मालक आहे, सद्गुरू तुझा चालक आहे, तरी का बरळीतो? मीच माझा मालक आहे. काय आहे तुझ्या हाती? काय लिहिले तुझ्या माथी? किती दिवसाचा रे तू सारथी? जावे सद्गुरूंना शरण, करोणी देतील ईश्वर दर्शन. जन्मा येऊनी होशील पावन, करिता गुरु म्हणे नित्य करावे नामस्मरण. तरुणी जाशील भवसागर, सुंदर होईल प्रपंची जीवन. आणि असंच आपलं जीवन सुंदर होणार आहे फक्त नामस्मरणाने. मग ते किती आवडीने करायचे हे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल आणि तुम्हीच ते ठरवू शकता. म्हणून मित्रांनो, व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते स्वामींच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यात मात्र कधी शंका येणार नाही. आणि मी कसाही असलो तरी तुमचा आहे असं फक्त आपण देवाला म्हणायचंय. तुम्ही मला अंतर देऊ नका, मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. आणि त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे. त्यांची संगत वाटली पाहिजे आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे. प्रत्येक गोष्ट अगदी लहान सहान देखील त्यांच्या कानावरून घालून कसायला भरपूर काही गोष्टी आपण अभ्यास त्यातून करू शकतो आणि तर खात्रीने त्याचे अस्तित्व आपण जाणवू शकतो. म्हणून आपण तसंच करायला पाहिजे जसं भगवंत आपल्याला सांगत असतात आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे आपण जगलो पाहिजे. म्हणून खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्यांचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात मात्र कधी शंका नाही. म्हणून खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहत असतो, त्यांचा भाव पाहतो, एरवितो त्यांच्या जवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्यासारखा तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. म्हणून श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि स्वामींची मूर्ती आपल्या घरात आहे तर त्याला दररोज तुम्ही पाया पडून बाहेर जा आणि दररोज आल्यानंतर नक्कीच त्यांना सांगा आणि त्यांच्या पाया पडा. म्हणून त्याला तुम्ही आपली सुखदुःखे नक्कीच सांगितली पाहिजेत आणि दिवस काठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख मात्र नक्कीच दूर होणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते ना, तसेच आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयामध्ये सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरुरी आहे. भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम याला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी
ज्याला जे जुळेल तो त्याने करावा आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि होण्यासाठी आपण देवाकडे नवस करतो. पण आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान करावे आणि समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ नये. म्हणून आपण स्वामींचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्यांचे आहोत असे वागले पाहिजे. म्हणजे त्याचे झाले पाहिजे आणि त्याचेच होऊन राहिले पाहिजे. एवढंच फक्त आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि जो व्यक्ती असा निर्णय घेतो तो अगदी शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत असतो आणि स्वामींच्या विलीन होऊन जातो. म्हणून श्री सद्गुरूंना मन गढूळ झालेलं अजिबात आवडत नाही. जितकं मन शुद्ध तितकी गुरुकृपा जास्त. पण मन हे चंचल असतं. ते स्थिर करण्यासाठी त्यावर अखंड नामाचा अभिषेक होणं अत्यावश्यक असतं आणि त्या मनावर देखील आपल्या बुद्धीचा पाश असतो. म्हणून त्यामध्ये अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा लेखाजोखा जमवलेला असतो. नको त्या गोष्टीमध्ये गुरफटलेली आपली बुद्धी ही कोणत्याही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावते. परंतु तो निर्णय घेताना अनेक वेळा आपण नको असलेल्या आणि अकारण साठवून ठेवलेल्या गोष्टींचा विचार करतो. बहुतांश त्या फारशा गंभीरही नसतात आणि त्यासाठी आपल्या बुद्धीत नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकण्यासाठी नामाचा फवारा मात्र आपण त्यात नक्कीच मारला पाहिजे. आणि तो फवारा मारला की सर्व काही वाईट गोष्टी नष्ट होऊन जात असतात आणि आपल्या मार्गाला चांगल्या गोष्टी येत असतात आणि त्या चांगल्या गोष्टींमागे आपण नक्कीच पुरेपूर त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग मात्र तुम्हाला करायला लागेल. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होतो. आणि तोच फायदा तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याच फायद्याने तुमचे नक्कीच बरं होणार आहे. म्हणून मंदिर खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागतो. पण प्रत्येकाला भीक मागावीच लागते. आपण देवाकडे मागणं मागतो आणि कधीही तुम्ही मंदिरात जाल तर देवाकडे पहिले पहिले कधीच मागणं मागू नका की देवा मला हे दे ते दे हे दे. आपण काही दुकानात आलेलो नाही आणि आपल्याकडे जे आहे ते फक्त आपण नामस्मरण देवाचं घेऊ शकतो आणि त्याने फक्त आपल्याला देवाला म्हणायचं आहे की फक्त आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही जसं द्याल ते आम्हाला मान्य आहे एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असताना लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील, खाली बघू नका, अजून उंच उडा, ज्यामुळे जे दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि ते तुमच्यापर्यंत येणारही नाही. जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात ना तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो. आणि आज वडिलांना सहज विचारलं की रुपयाही कमवत नाही तरी तुम्ही मला सांभाळता, तुला कवडीचं व्यसन नाही बेटा, ही माझी सर्वात मोठी कमाई आहे असे वडील त्याला म्हणत असतात. म्हणून ह्या दोघांच्या संभाषणामधून आपण काय शिकू शकतो की कोणतंही व्यसन हे आपल्याला लागू नये आणि वाईट व्यसन आपण कधीही करू नये. फक्त चांगल्या व्यसनाधीन आपण लागलो पाहिजे. व्यसन लावा ते नामस्मरणाचं आणि नामस्मरणाचं व्यसन ज्याला लागलं तो नक्कीच गुरुचरणी अर्पण होऊन जातो आणि पूर्णपणे गुरुचा होऊन जात असतो. म्हणून एकीकडे एखाद्याचं वाटोळं करायचं, संसार बर्बाद करायचा, असं दुसरीकडे स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून देवधर्म करायचं, असं कधीही होऊ शकत नाही आणि असं कधीही होणारही नाही. म्हणून कर्म याला फक्त आपण पूर्णपणे घाबरलं पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे कायमस्वरूपी टिकून असते. लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं असतं. हृदयाला आवडेल त्याच्यावरचं प्रेम करा आणि डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात आणि सगळेच लोक छान असतात, पण हृदयाने जे चांगले असतील तेच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकतात. आणि आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल आणि जे मतलबी असतील ते तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जातील. आणि लोकांच्या बोलण्याच्या मागे पळू नका. कोणीच तुम्हाला अशी गोष्ट नाही सांगणार ज्यात ते स्वतः गद्दार असतील. म्हणून म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात कसलाच रोल नसतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडणे एवढंच त्यांना चांगलं जमत असतं. त्या लोकांपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणून हातावर फुलपाखरू आपल्या शरीराची नाही तर मनाची निर्मळता ओळखून बसत असतात, हे मात्र निश्चित. आणि ते कोणताही प्राणी असो आणि कोणताही पशु पक्षी असो, तो आपल्याजवळ तेव्हाच येईल जेव्हा आपलं मन निर्मळ आणि पाक असेल. म्हणून चांगलं वागणं खूप सोपं असतं, पण काही अर्धवट लोकांना सोप्या गोष्टी अवघड करायला आवडत असतात आणि इतरांची समजूत काढताना भरलेली शब्दांची पिशवी स्वतःची समजूत काढताना मात्र रिकामी होऊन जात असते. म्हणून आपण दुसऱ्यांना समजून काढण्यासाठी स्वतः आपण पहिले जीवन समजून घेतलं पाहिजे. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण,
असे कधीही राहू नये. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. मित्रांनो, दिवस कसाही निघून जातो, पण ही रात्र खूप अवघड असते आणि ती निघत नाही. आपण त्यात विचार करत बसतो आणि भरपूर तऱ्हेचे विचार चारी साईडने आपल्या डोक्यात घुसत असतात. तर हे विचार न करण्यामागे एक तुम्हाला सांगतो, फक्त प्रभूंचं नाव घेत चला, स्वामी समर्थांचा जप करत चला. तुम्हाला हे विचार येणार नाहीत आणि त्याविषयी तुम्हाला चिंताही होणार नाही. उलट तुमचे प्रश्न सुटतील. म्हणून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत असतो. म्हणून आपण कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा म्हणजे दुःख आहे आणि ते शेवटी दुःख देऊन जाणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपण अपेक्षा ठेवू नये. जे मिळालं ते आपलं, जे नाही मिळालं ते नाही आपलं नाही. म्हणून आपल्या माणसांची अपूर्णता सांभाळा. आणि कारण या जगात कोणीच परिपूर्ण नाही आणि कोणी होऊ शकत नाही. म्हणून प्लॅन ए वर किती विश्वास असला तरी प्लॅन बी तुम्ही ठेवला पाहिजे आणि तो तयारच ठेवला पाहिजे आणि तुमच्याजवळ तो असलाच पाहिजे. म्हणून जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो ना, तेव्हा पडद्यामागे कलाकार आपलेच असतात आणि आपलेच त्याच्या मागे दडलेले असतात. म्हणून काही म्हणा, पण गावाकडे गेल्याचा आनंद स्वर्गात सुखापेक्षा काही कमी नसतो. म्हणून आपण नक्कीच गावाकडे जाऊन शहरातून आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि जसं आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मनाला पूर्णपणे शांतता लागते, तसंच काहीतरी आपल्याला गावाला गेल्यावर होत असतं. म्हणून तसंच आपण भगवंताच्या नामस्मरणात जर रमून गेलो, त्याच प्रकारे आपल्याला आनंद होत असतो. फक्त ते आपण मनापासून रमलो पाहिजे. जीवनामध्ये स्वतःला स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये नसतो, तर आपण स्वतःला कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही ही भावना आपल्याला खूप तळगाळाला नेते. तेव्हा चालू होतो डिप्रेशन. यात माणूस एकटं राहायला शिकतो. अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लक्तर तोडायला सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात. म्हणून शांत माणूस टोकाची भूमिका घेतो, तर दुनियेची लक्तर तोडणारा माणूस अचानक बुद्धावस्थेत जातो. यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. म्हणून यालाच आपल्या सामान्य मान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडलंय असंही टोमणं मारलं जातं आणि ते त्यांना कळतही नाही. समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय ते त्यांना नक्कीच कळलं पाहिजे. आणि निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआपच घडतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडणार नाही आणि घडवी शकणार नाही. म्हणून जीवनात ज्यांची व्यसन जडावी अशी माणसे क्वचित भेटतात आणि कुठे स्नेहाला ती माणसे उणी पडतात, कुठे आपण उणे पडतो. वर्षानुवर्षाचा दाट परिचय असतो, पण दोन व्यक्तींमध्ये दूध साखरेसारखी मिसळून येत नाहीत आणि ते एकत्र येणे, बसणे, उठणे सगळे असते, पण एकमेकात विरघळणे नसते. आणि आपल्याला एखाद्या व्यसनासारखी त्या माणसाच्या भेटीची तलप येत नाही. म्हणून असंच असतं आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसं भेटत चालतात आणि काही माणसे आपल्यापासून तुटत चालतात. म्हणून त्यासाठी आपण पहिलेच तयार असले पाहिजे. आणि या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात आणि काही प्रवाहांची गती, दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते आणि वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळंच ठरवलेले असते. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीच करोडोपणाची जाणीव होत राहते. आणि एक गोष्ट सलते, तीही की सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्यांच्या अथांगतीत असीम काळाकरता विलीन होऊन जातात. पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा आपल्याला करावी लागत असते आणि तेव्हाच आपल्याला ते नक्कीच मिळत असतं. म्हणून अर्थात परिश्रम करा आणि स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्हाला एक दिवशी नक्कीच भेटतील आणि तुम्हाला ते नक्कीच सांगतील सुद्धा आणि चमत्कार दाखवतील सुद्धा. म्हणून खोट्या माणसाचा मोठा आवाज जर असला ना, तर खऱ्या माणसाला तो शांत करत असतो. पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उठपड असतं आणि त्याला जगू देत नाही. म्हणून खूप गरज असल्यावर आपल्यासाठी निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. आणि जगाचा कडवटपणा कितीही अनुभवलेला असला तरी स्वतःमधला गोडवा जपता यायला हवा. आणि माणूस एकटा शांत राहायला लागला की मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात. आणि मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कुणाला समजतो ना कुणाला समजावता येत असतो.
म्हणून कोणी म्हणत प्रेमावर चालतं हे जग, पण कोणी म्हणतं मैत्रीवर चालतं हे जग. पण जेव्हा मी अनुभवलं तेव्हा कळलं की फक्त स्वार्थावर चालतं हे जग. आणि आयुष्यामध्ये कधी कधी रस्ते चुकण्याची पण गरज असते, कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याचं बळ आपल्याला देत असतात आणि नवीन मार्गावर आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून परिस्थिती जेव्हा आपल्या विरोधात असते तेव्हा हिंमत आणि आत्मविश्वास दुप्पट आपला व्हायला लागत असतो. आणि कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन थकलेलं असतं. आणि कोण फसून गेला हे महत्वाचं नाही, तर अनुभवाच्या शाळेत कोण हसून गेला आणि कोण आपल्याला फसून जाईल सुद्धा, तर याचे तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्वाचं आहे. आणि त्यातून तो तुम्हाला बसूनही जात असतो. म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तरी दुसऱ्याची फरफटत होतच असते की. म्हणून काहीच चुका नसताना भरपूर काही लोकांना सहन करायला लागत असतं. सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र पूर्णपणे समजत असतील. आणि आपल्या चुका काढण्यासाठी स्वतःच्या चुका सुधारण्याकडे आपण लक्ष द्या जरा, आणि त्या आपण सुधारल्याच पाहिजे. आणि अपमानाचा बदला भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन बनवून घेतला जातो. आणि आत्ता एक क्षणाला हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात टेकलेला कोणीतरी देवाकडे अजून एक संधी दे म्हणून भीक मागत असेल, आणि तुमच्याकडे ती संधी आहे तरी तुम्ही निराश होताय आणि वाईट वाटून घेताय. आपण किती नशिबान आहोत हे ओळखा आणि तुम्ही कामाला लागा. आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश ही स्वामी समर्थ महाराज मिळवून देतील. आणि फक्त त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, एवढंच. स्वतःला चांगलं थणकावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी वगैरे सर्व काही अंधश्रद्धा आहे. आणि सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा, एवढं मात्र निश्चित. आणि सर्वात सोपं असतं ते खोटं बोलणं, पण सर्वात अवघड असतं ते खोटं बोललेलं वेळेवर पुन्हा आठवणं सुद्धा. म्हणून कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो. आणि माणसांकडे धन नसलं तरी चालतं, पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन मात्र जरूर असावं लागतं. आणि आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालाची अजिबात भीती आपल्याला कधीच वाटणार नाही. आणि कुणाच्या नशिबी सजलेला पलंग तर कुणाच्या वाटेला तिरडी येते. कुणीच आठवणं बनून सुकतो पुस्तकात, तर कुणाच्या पदरी रिकामी परडी येत असते. म्हणून हट्ट करायला माणूस हक्काचा हवा असतो, परक्यांना आपला हट्ट म्हणजे स्वार्थ वाटत असतो. म्हणून तसंच असतं जीवनामध्ये, आपल्याला असंच जगायचं असतं. प्रत्येकाला आपली मदत करायचीच असते असं नाही. काहींना आपल्याला उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं असतं. आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे, म्हणून ते तसे करत असतात. आणि भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. खरे भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवत असतात, आणि ते बनवतातही. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यू तर येणारच असतो, पण आपल्या मृत्यूचा दिवस आपल्यालाच माहीत नसणे ही फार सुखावह गोष्ट आहे. आणि सर्वात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, हेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. म्हणून आपलं नातंही तसंच असलं पाहिजे. आणि पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला देतील, आणि ते तुम्हाला नक्कीच पुढे घेऊनही जातील. म्हणून मित्रांनो, कोणाची फसवणूक करणं हे एक असं कर्ज आहे जे एक ना एक दिवस दुसऱ्यांच्या हातून नक्कीच परत आपल्याला मिळत असतं. आणि नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं, या वाक्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात आणि ते आपल्याला कळतही नाही. म्हणून जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दूर ते लोटत असतात. म्हणून कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले म्हणून आपण वाईट होत नाही, हे ध्यानात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे बघवत नाही, म्हणूनच ती व्यक्ती आपली बदनामी नक्कीच करत असते. आणि त्यामुळे आपण कधीही वाईट वाटून घ्यायचे नाही. आपल्याला नक्कीच आपण स्वतःवर विश्वास पाहिजे आणि स्वतःला आपण चांगले म्हटलं पाहिजे, एवढंच बस असतं. आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीने घाम गाळायला आवडत नाही, त्या व्यक्तीला आयुष्यभर दुसऱ्याच्या मर्जीने घाम मात्र गाळावा लागत असतो. आणि आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरायला लागतं. आणि मी लोकांच्या पाठीमागे त्यांची बदनामी करत नाही, जे चुकतात त्यांच्या तोंडावर अपमान करण्याचा दम आहे माझ्यात, आणि तो दम प्रत्येकात असला पाहिजे. म्हणून आपल्याला कोणी चुकीचं म्हणत असेल आणि आपण बरोबर असेल तिथे लढायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि कुणी कुणाचं नसतं, सगळं जग फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतं, आणि तसंच ते सोबतही असतं, फक्त कामापुरता. म्हणून आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं, कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही. आणि सगळं काही भेटतं नाही आयुष्यात. काही गोष्टी हसून सोडून द्याव्या लागतात, आणि त्या कधीही आपल्या आयुष्यातही नसतात.
म्हणून हक्काने एका ताटात जेवायला बसणारी माणसं जर वेगळ्या वेगळ्या ताटासाठी भांडायला लागली तर समजून जा कालांतराने दोघांना भीक मागण्याची वेळ मात्र येणार आहे. आणि म्हणून तसंच असतं. आपण कधीही आपल्या स्वतःमध्ये आणि स्वतःच्या फॅमिलीमध्ये कधी भांडण तंटा करू नये. त्यामुळे आपला विरोध होऊन आपल्याला दोघांनाच ते फेस करावं लागतं आणि संकटांना सामोरे आपल्याला जावं लागत असतं. म्हणून एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर खूप त्रास मात्र होतो. आणि एखादं वेळेस कुणाला नाही म्हणून बघा, ती व्यक्ती तुमचा किती आदर करते ते तुम्हाला कळेल. म्हणून आयुष्यामध्ये कधीही शरीराची सुंदरता वयाच बरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहत असते. म्हणून शरीराला वय असते तर मनाला वय नसते. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर एक मात्र निमित्त आहे. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्यांची काही क्षणाची सोबतही आपल्याला हवीशी वाटते. बरोबर, बाहेर लक्ष दिव्यांच्या माळ्यांच्या प्रकाशापेक्षा देवघरातील समयीचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देत असतो. आणि तसंच आहे, काय बोललासी वरील या रंगा अंतरी नाना कळा. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्मात देहाची कुडी बदलत असतो, वस्त्र बदलत असतो आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करीत असतो. आणि तसेच पाहता मनुष्य जमा वजा कर्माने मानव जातीतील कर्माची गोळाबेरीज करून आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवास करीत असतो. आणि खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणे अवघड असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटलीच तर तिला मात्र कधी गमावू नका. आणि आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचे बिनबोभाट मिळालेले व्याज आहे. आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येतच असे नाही. आजकाल तशी माणसे भेटतातच कुठे. आणि तुमच्या नशिबाने चुकून भेटलीच तरी त्यांना कधीही गमावू नका. त्यांना हळूवार जतन करा, कारण अशी माणसं परत भेटतील हे कधीही आयुष्यात तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. म्हणून माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. आणि तेच आपण समजून घेतलं पाहिजे. जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधी चांगले असते. आणि आयुष्य गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. आणि तसेच मित्र आपण जपायचे असतात, कारण चांगले मित्र असले की आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. म्हणून आपले मित्र हे धर्माचे वचन आणि संस्कार चांगले असणारे पाहिजे. म्हणून विचार करा, चिठ्ठीच्या जमान्यातील लोकांमध्ये किती संयम होता. आजकाल तर लोक एक फोन नाही उचलला तर नातं मात्र तोडून टाकत असतात. म्हणून गरीब जरी असला तरी चालेल पण निर्व्यसनी असावा. प्रेम थोडं कमी केलं तरी चालेल पण आदर करणारा असावा. असंच काहीतरी व्यक्ती नक्कीच स्त्रिया आपल्या आयुष्यात शोधत असतात, कारण त्यांना माहिती असतं की व्यसनाधीन लोक किती वाया गेलेले असतात. आणि आपल्याला व्यसन असावं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते फक्त नामस्मरणाचं आणि देवाचं ते चांगलं व्यसन आहे. आणि तेच तुम्ही लावून घ्या. नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल आणि यशमध्ये मिळवेल. आणि यश तुम्हाला इतकं देईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. म्हणून स्वतःला पण जपणं फार गरजेचं असतं, कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होणार नाही. आणि आपण स्वतःवरती प्रेमही करायचं असतं. आणि जोपर्यंत स्वाभिमानाला हानी पोहोचत नाही तोवर सगळेच नाती जवळची वाटत असतात. आणि स्वतःचा कमीपणा कधीच कुणाला दाखवू नका, कारण लोक पडक्या घराच्या विटा आणि कौलं सुद्धा घेऊन जात असतात आणि तुमचा फायदा ते नक्कीच घेणार आहेत. म्हणून कोट्यवधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसंच कमावी लागतात. म्हणून जपायचा प्रयत्न त्यांनाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत आहे. आणि पुरुषांना माहेर नसतं, त्यांना मित्र असतात आणि ते मित्रांजवळ आपलं सगळं काही सांगत असतात. म्हणून ते मित्रांनीही त्यांचं नक्कीच ऐकून घ्यायला हवं आणि कधीही त्यांची टिंगल करायला नको. कारण कोणता व्यक्ती कधी काय सांगेल हे सांगता येत नाही आणि त्याच्या मनात काय चाललेलं असतं हे त्यालाही कळत नसतं. फक्त तो तुमच्याजवळ त्याच्या भावना मांडत असतो. आणि भावना जर माणूस मांडत असेल तर तो खरंच काहीतरी संकटात किंवा मग आनंदात असतो. म्हणून बऱ्याचदा आपण जे बघतो त्यावरून काय करायचं ते ठरवत असतो, पण अनेक वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं. म्हणून जे बदलणं शक्य आहे ते बदला आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारून घ्या. आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी मात्र ठेवा. आणि श्रीमंती सर्व अवगुण झाकत असते, गरिबी चारित्र्यवानालाही भर बाजारात उघडं करत असते. म्हणून काही बनायचं असेल तर वनवास तर भोगावाच लागतो. घरच्या सुख सुविधांमध्ये तुम्ही प्रभू राम नाही बनू शकत हे मात्र निश्चित. म्हणून 5 चुका करून 2 चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात आणि असं माणसांना गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात. म्हणून एकांतात जेव्हा एकदम शांत आणि रिलॅक्स वाटायला लागतं
याचा अर्थ तुम्हाला आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतःमध्ये रममाण झालेले असतात आणि तुम्हाला कोणीही पाहिजे नसतं. फक्त तुम्हाला आयुष्यात स्वामी पाहिजे असतात. आणि स्वामी म्हणतात की घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो, पण अगरबत्ती नाही, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कर्माला घाबरत चला आणि स्वामींची मनापासून सेवा करत चला. सर्व काही स्वामी तुम्हाला देतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर कायमच ठेवतील. बाळा, तुला असं वाटलंयस की तू हरलायस, पण थोडं थांब. पण पुन्हा चालायला विसरू नको. हरतो प्रत्येकजण, चुकतो प्रत्येकजण, पण प्रत्येकजण पुन्हा चालतो का? नाही. आणि म्हणूनच जो चालत राहतो त्याचं यश हे निश्चित असतं. आज तुला वाटत असेल की बाद झालं, पण हे लक्षात ठेव, पुन्हा चालणं हेच उत्तर आहे. थोडं थांब, थोडं सावर, पण पुन्हा चाल. कारण थांबणं हा पर्याय नाही. थांबणं म्हणजे सगळंच गमावणं आहे, एवढं फक्त लक्षात ठेव. आणि स्वामी तुला नक्कीच मदत करतील. फक्त तू मागं हटू नकोस. तू प्रयत्न करत राहा. स्वामी तुझ्या पाठीशी कायम आहेत आणि स्वामी तुला आधार नक्कीच देतील, एवढं फक्त लक्षात ठेव. आणि स्वामींवर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो आणि तसं तो होत जात असतो. म्हणून ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि ते सर्वांनाच लागतं. मग त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही. सुखी आयुष्याचे 5 मंत्र फक्त लक्षात ठेवायचे. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. जास्त विचार करणे बंद करा. भूतकाळातल्या कडू आठवणी उघळात बसू नका. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा फारसा विचार कधी करू नका. आणि जितकं जमेल तितकं मात्र तुम्ही आनंदी राहायला शिका आणि तुमच्यामधला व्यक्ती हा स्वतःनी ओळखायला शिका. म्हणून आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात, तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं तो जगला. कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच आणि वेळ प्रत्येकाकडेच नसतो. प्रत्येकाकडेच पूर्णतः वेळ हा अवलंबून राहत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होत असतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरत असतात. आणि कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनत असतात. म्हणून सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र आपले घडत असते. आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, टेन्शन कधी घ्यायचं नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही, काही फरक तर अजिबात पडत नाही. म्हणून कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलेलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. म्हणून आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण तर कुणीच नाही, तो परमेश्वर सगळ्यांचंच बघत असतो. मग त्याला किती टेन्शन असायला पाहिजे? मग तसंच टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आणि बिंदास्त जीवन जगायचं आणि हसत खेळत जगायचं. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. आयुष्यात कुठे थांबायचं, किती थांबायचं आणि कसं थांबायचं, हे कुणासाठी थांबायचं आणि का थांबायचं, हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्य परत कुठेही थांबावं लागत नाही आणि कुठेही तो आयुष्याला नक्कीच दोषी मानू शकणार नाही. आपण कोण आहोत हे स्वतःलाच विचारावं. दुसऱ्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात नक्कीच आपण डोकावलं पाहिजे. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं. म्हणून तुमची चुकी असेल तिथे माफी मागायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती. म्हणून चुकीच्या व्यक्तींवर केलेलं प्रेम तुम्हाला जन्मभर पुरेल एवढ्या जखमा आणि असंख्य कविता देऊन जातात. म्हणून यातली मिरवायची कोणती आणि गिरवायची कोणती हे आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. आणि एखाद्या मुलीने आणि स्त्रीने तिच्यासोबत कसेही वागण्यास आपल्याला मोकळीक किंवा हक्क दिला असेल तर ती मोकळीक आणि हक्क 4 चौघात कधी आपण नाही दाखवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं चांगलं होईल, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही भरपूर पुढे प्रगती कराल. आणि भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत ही शून्य असते. अनेकदा असं होतं की काळजी वाटते पण भेटीची ओढ नाही उरत. प्रेम असतं पण व्यक्त करायची इच्छा नाही उरत. तुमच्यासोबत पण असं झालंय का? मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
आणि प्रेम जर तुम्हाला करायचं असेल तर स्वामींवर नक्कीच मनापासून प्रेम करा. ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि हे आयुष्य आपल्याला अनमोल देवाने दिलेलं आहे, ते मौज मजेत जगा. आयुष्य मजेत जगा, कारण आज दुःखी असतो तरी कोणाला काय फरक पडत नाही, हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संपत्तीचा झालेला गर्व नेहमीच प्रगतीच्या वाटा थांबवत असतो. म्हणून एक कटू आहे पण सत्य आहे, म्हणून गर्व कधीच करू नका. आपला स्वभाव कसा आहे आणि किती चांगला आहे याने लोकांना अजिबात फरक पडत नाही. आपण त्यांच्या किती कामी येतो यावरून आपल्याला किती महत्त्व द्यायचं हे लोक ठरवत असतात. म्हणून दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती पाण्यात निरागसपणे विरघळते. भिजणं आणि विरघळायला फरक कळला की सगळे नाती आपोआप नितळ होतात. म्हणून देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत देवाला धन्यवाद दिले पाहिजे. कसंही झालं तरी आपल्या चांगल्यासाठीच होतं हे देवाला आणि आपल्याला माहिती आहे. म्हणून फक्त देवाला धन्यवाद करायचे आहे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, आपलं चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि शेवटपर्यंत सत्य हे जिंकत असतं. म्हणून विचार, मन आणि माती यांना योग्य वेळ आकार दिला नाही तर चिखल होत असतो. आणि पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवत असते. आणि डोळ्यात अभिमान असेल तर माणूस स्वतःला माणूस म्हणून पाहू शकत नाही. आणि जसे तुम्ही छतावर चढलात तर तुम्हाला स्वतःचेच घर दिसत नाही, तसंच असतं. म्हणून अभिमान कधी जास्त बाळगू नका. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला नक्कीच भाग पडेल. म्हणून आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, परंतु आपण आपल्या सवयींना बदलू शकतो. आणि निश्चितपणे आपल्या सवयींमुळे आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतं. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाम कमवण्याची हिंमत नसते आणि ते नाम कमवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसे यायलाच हवीत. त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत मात्र लोकांना समजत नाही आणि कळतही नाही. म्हणून कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळात. दोघी आपल्याला भोगावीच लागत असतात. म्हणून कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस हे येणार आहेत, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. म्हणून पावसात भिजू नये म्हणून रेनकोट, कलियुगात बुद्धिभ्रष्ट होऊ नये म्हणून अक्कलकोट. आणि स्वामींचं अक्कलकोट आपल्याला नक्कीच जायला हवं आणि स्वामींची भेट घ्यायला हवी. नक्कीच तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल. आणि संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत मात्र असते. आणि कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करत असतात आणि सोडून जात असतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. म्हणून शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं, पण या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनत चाललंय. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो जिजेल तोच फक्त या आयुष्यामध्ये चमकणार आहे. आणि आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भोवतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब मात्र चुकवत असतात. आणि आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. आणि जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जात आपल्याला असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार मात्र करत नाही. आणि काहीतरी चांगलं घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीची आठवण येते तो म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती असतो. आणि नंतर रडून काय उपयोग असतं. माणूस जेव्हा सोबत असताना आपण त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग तो जाण्यावर आपण कशाला रडत असतो. म्हणून ते आपल्याला स्वतःला सांभाळून घ्यायचं आहे. माणूस नजरेआड होणं म्हणजे हरवत असणं का? कधी कधी हवं ते माणूस नजरेसमोर असूनही हवं तसं समोर नसणं म्हणजे हरवणंच असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि वेळेने एक गोष्ट शिकवली आहे, कोणत्याही नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच आपण नक्कीच राहिलं पाहिजे. आणि फक्त नातं जोडायचं असेल तर प्रेमाचं नातं स्वामींशी आपण जोडायचं आहे. जगात आपले आपले म्हणून गैरफायदा घेणारे जास्त नक्कीच झालेले आहेत. आणि हे कलियुग चालू आहे म्हणून तुम्हाला सांभाळून नक्कीच राहायचं आहे. सौंदर्याचा गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान मात्र आपल्याला असायला पाहिजे.
आणि मान श्रीमंतीचा असतो, गरिबांना नाही. पाहुणचार पैशांचा होतो, माणसांचा नाही. म्हणून आपलं कुणीच नसतं. सगळे स्वतःच्या गरजेनुसार नाती जोडतात आणि तोडत असतात. म्हणून लढायचं असेल तर जगाबरोबर लढा, आपल्या माणसांबरोबर नाही. कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, जिंकायचं नसतं. म्हणून अरे बाळा, तू काळजी करू नकोस. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून लढत राहा. बाकी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच पुढील वाटचालसाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो. बाकी इच्छा व अपेक्षा आता सतत बदलत असतात आणि त्या बदलत असणारच आहेत. म्हणून तुलना करून दुसऱ्यांचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कधीही चांगलं असतं. आणि नकोसं असणारं गढूळ पाणी सुद्धा आग लागल्यावर उपयोगी पडत असतं. म्हणून निष्कर्ष तोच, या जगात नकोसं असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट ही आपल्या कामात येत असते आणि आपल्या उपयोगी येत असते. म्हणून जगासारखं वागताना मनाला फार त्रास होतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती मात्र आहे. आणि जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल तर तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं मात्र असतं. आणि दुसऱ्यांवर हसणे खूप सोपे असते, पण दुसऱ्यांकरता रडणे फार अवघड असते. कारण त्यांच्यासाठी अंतःकरण मात्र निर्मळ असावं लागतं. आणि भलेही जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना किमान 2-4 महिने तरी टिकायच्या. आजकाल तर आयुष्यभराच्या आठवणी एका सेकंदात मात्र डिलीट होत असतात. म्हणून तुमच्या सोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद तुमच्यात असताना सुद्धा तुमचे तेथून निघून जाणे म्हणजे तुम्ही खूप मॅच्युअर झालात आणि तुम्हाला जीवनाबद्दल सगळा अनुभव आलेला असतो. म्हणून एखाद्याची पूर्ण खात्री पडल्याशिवाय कोणावरही पटकन विश्वास मात्र ठेवू नका. कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ सुद्धा देवासमोर नासका निघत असतो, हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका. कारण प्रत्येकासाठीच आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज मात्र कधी नसते. आणि म्हणून माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते ना, राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका पार पाडायला लावणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य असतं. आणि हा आयुष्य आपण चित्रपटाप्रमाणेच जगत असतो, हे मात्र निश्चित. आणि आपल्याला तसंच जगायला सुद्धा लागतं. म्हणून आयुष्यात काही गोष्टीतून आपण माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. आणि तडजोड बाकी कशातही झाली तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का मात्र कधीच आपल्या लागू नये. आणि सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं. म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या आपण असतात. जोडीदार रडताना सोडून जाणारा कधीच नसावा, तर चिडून का होईना पण मायेने जवळ घेणारा असावा. तसेच आपले स्वामी आहेत, ते आपल्या संकटात आपल्याला मायेने जवळ घेतात आणि बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला बोलत असतात. म्हणून विश्वास जर पूर्ण ठेवायचा आहे तर स्वामींवर ठेवा. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. नवं मिळालं की जुनं अडगडीला पडतं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बादली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि ते समोरच्याला कळतही नाही आणि त्याला समजतही नाही. म्हणून ज्याने ज्ञान आपल्याजवळ मागितलं त्यालाच फक्त ज्ञान द्यायला शिका. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभय वचन स्वामी आपल्याला देतात. म्हणून कोणाला आपण फसू नये आणि स्वामी आपल्याला फसवणार नाहीत. हे स्वामी अत्यंत अचूकपणे का सांगत आहेत? कारण कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा इथून आपल्याला जीवनातून आवरावाच लागत असतो. बनायचं असेल तर वेळेसारखे बना. ज्याला कदर नाही त्याला पुन्हा कधी भेटू नका. कधी कधी वाटतं आपण उगाच माणसं जपण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आपण ज्यांना जपतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपला नक्कीच गळा कापण्याचा प्रयत्न मात्र करत असतात. आणि अशा माणसांची संगत ठेवूनही काही फायदा नसतो. वाईट वेळ ही सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते, साथ देणाऱ्यांचे पण आणि साथ सोडणाऱ्यांचे पण. म्हणून प्रत्येकाला संकटामध्ये साथ द्यायला शिका. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा मुळात विचारच करायचा नसतो. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही. तो तुम्हाला शिकून घ्यावा लागतो. आणि स्वतःची वाट ही स्वतः तयार करा. कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. आणि आपण कठीण प्रसंगात असताना जेव्हा मनातून आवाज येतो ना की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, तेव्हा तो आवाज स्वामींचा असतो. आणि ते स्वामी आपल्याला त्यावेळी आठवत असतात. आणि स्वामी सर्व काही ठीक करतील यावर आपला विश्वास हा पूर्णपणे असतो. म्हणून त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या होत असतात.
म्हणून माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागतो ते नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आणि आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने नेहमी तुम्ही आनंदित झाले पाहिजे. आणि कोणालाच तुम्ही नक्कीच कोणती गोष्टही देताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे काय करतोय आणि आपण हे कशासाठी करतोय. याने तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील आणि जीवनात शिकायला सुद्धा मिळेल. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलताच फक्त असावा लागतो संयम. आणि ते सगळं काही संयमाने होत असतं आणि संयमाने तुम्ही कोणतेही काम पटकन करू शकता. म्हणून सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करीत बसत नाही आणि करत नसतंही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आणि उगवत्या सूर्यासारखं तुम्हाला ते उजळून टाकत असतं. म्हणून काही गोष्टी आणि कोणाचा वेळ तेव्हाच आनंद देतात जेव्हा आपल्याला त्या योग्य वेळी मिळतात. आणि वेळ निघून गेल्यावर ना त्या गोष्टीची किंमत राहते ना त्या माणसांची किंमत राहते, आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून तुम्ही फक्त विचार बदलायला हवेत. तुमचं आयुष्य हे आपोआप बदलत सुद्धा जाईल. आणि माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो, तो तर तेव्हाच मोठा होतो जेव्हा लहान लहान गोष्टी समजून ते घेत असतो. आणि समजणाऱ्याला सर्व काही समजत असते आणि ना समजणाऱ्याला काहीच समजत नसते. म्हणून आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पानं पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात आपण करायची. आणि नवीन प्रकरण आपल्या आयुष्यात नक्कीच येणार आहे आणि नवनवीन प्रकरणांसाठी आपल्याला तयार सुद्धा राहायला लागेल. म्हणून प्रत्यक्षात जरी दिसत नसले ना तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात. ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते सावलीसारखे आपल्या सोबत असतात आणि प्रत्येक संकटात आपली मदत करत असतात. म्हणून स्वतःच्या अवगुणांमुळे संसार उद्ध्वस्त झाला म्हणून दुसऱ्याचा सुखी संसार मोडणाऱ्या लोकांनी देवाला नाही तर कलमाला तरी घाबरावे. म्हणून कोणाचा नक्कीच संसार आपण मोडू नये. आणि सुंदर असणं चांगलं असतं, पण तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला सुंदरतेची गरजच नाही, कारण तुमचा चांगुलपणा हीच तुमची सुंदरता मात्र आहे. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. आणि जो जो केलेला असतो ते सगळे अपमान त्यांनी नक्कीच मिटून जातात. म्हणून एक वय असंही होतं जिथे जादूगार पण विश्वास होता, पण आता एक वय असं आहे जिथे स्वतःच्या अस्तित्वावरही आपल्याला शंका येत असते. म्हणून सावध राहायचं असेल तर आपल्याच माणसांपासून सावध राहा, कारण आपले सापासारखे झाले आहेत. कधी फणा उभारून दंश मारतील सांगता येत नाही. आणि म्हणून जसे आपण असतो तसेच आपल्याला आपल्या आजूबाजूची लोक दिसत असतात. मग आपण का ठरवायचं की आपण काय लायकीचे आहोत ते. म्हणून लोकांचं कसं झालंय बघा, लोकांना पैसा पाहिजे, पण ज्यांनी पैसा कमवण्याच्या लायकीचे बनवलेत तेच त्यांना नको आहेत आणि तेच गुरु ते सोडून जात असतात. पण लक्षात ठेवा, कर्म फिरल्यावर शून्यात पण यायला वेळ मात्र लागत नसते. म्हणून जोडीदार मनासारखा मिळाला की झोपडीतही संसार मात्र सुखाचा होत असतो हे मात्र निश्चित. आणि जो कष्टाने उभं करतो त्याला गमावण्याची भीती कधीच नसते. आणि गमावण्याची भीती त्यांनाच असते ज्यांनी दुसऱ्यांना लुबाडून घर भरलेलं असतं. म्हणून आलेल्या संधीचा फायदा घ्यायला शिका. लोकांना फायदा घेणारे संधी साधू म्हणून ओळखले जातात. म्हणून आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगत आहेत आपलं आयुष्य वाया कधी घालू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ मात्र खर्ची करा. आणि लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसे कोणती गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये नष्ट करू शकते. आणि ती मानसिकता चांगली असेल तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर यश प्राप्त करू शकता. म्हणून आयुष्यात नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रश्न कुठलाही असतो तो कधीच एकटा येत नाही, तो कधीच उत्तराला सोबत घेऊनच येत असतो. म्हणून एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रश्नांमागे उत्तर हे असतंच, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ते सापडलं की तुमच्यावर देवाची कृपाही मात्र असते. म्हणून हाव नको कुठल्या गोष्टीची, फक्त जे मिळाले त्यात समाधानी असावं, कारण जिथे समाधान आहे तिथेच खरं स्वर्ग सुख असतं. आणि पेन किलर घेऊन शरीराचं दुखणं कमी होतं, पण मनाचं दुखणं नाही. ते जसे तसे राहत असतं. आणि मनाचं दुखणं कमी करण्यासाठी समोर चांगला माणूस असायला लागतो. म्हणून एक वेळ उपाशी मरा, पण भावाची बहिणींची फसवणूक करून आपल्या मुलांसाठी त्यांच्या वाटेची संपत्ती कधी हडप करू नका. अन्यथा या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. आणि त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे. हे जीवनाचे अढळ सत्य आहे. आणि कर्म कुणाला कधीच चुकले नाही. म्हणून बाध नको म्हणून तुम्ही शांत राहत असाल तर तो तुमचा चांगुलपणा आहे. पण गरज पडली की फणा काढायची कला पण तुमच्याजवळ असली पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे.
सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते. म्हणून संयम हा जीवनात खूप महत्वाचा असतो आणि ज्या व्यक्तीजवळ संयम असतो तो व्यक्ती प्रत्येक गोष्टींमध्ये नक्कीच पूर्णपणे भाग घेऊ शकतो आणि पूर्णपणे विजय मिळवू शकतो. आणि त्याचा विजय मिळवण्यावर कोणाचा संयम राहतही नाही. म्हणून त्यावर खुद्द देवाची कृपा असते आणि स्वामी समर्थ त्याच्या पाठीमागे असतात. म्हणून ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात, स्वामीच पकडतील तुझा हात. आणि स्वामी सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि स्वामींसारखे कोणीच नाही आणि कोणते दैवतही नाही असे मला वाटते. कारण स्वामी खूप मन मिळाव आहेत आणि स्वामींना सर्व काही आपल्या मनातले कळत असते आणि त्यांना सर्व काही समजत असते. म्हणून आपल्या विचारांवर लोकांनी विचार केला पाहिजे. त्याकरता आपले विचार पण त्या लायकीचे मात्र असायला हवेत. आणि आधी प्रेमाला मर्यादा होती. हल्लीचं प्रेम नक्कीच खूप खराब झालं आहे आणि ते प्रेम खराब न होण्यासाठी आपण फक्त स्वामींवर प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम अगदी निस्वार्थ असतं. म्हणून म्हणायला गेलो तर सर्वच आपले आहेत, पण बारीक पाहिलं तर कोणीच आपलं नाही. आणि ही वास्तविकता आहे आणि ही आपल्याला नक्कीच करावी लागेल. म्हणून माणसाला जीव लावलेल्या नात्यापेक्षा अहंकार महत्वाचा वाटत असतो. म्हणून माणसाला चांगुलपणाच त्याचा कट्टर शत्रू मात्र असतो आणि चांगुलपणाही जास्त असून फायदा नसतो. माणूस थोडा वाईटही असायला हवा, कारण हे कलियुग चालू आहे. इथे कोण कधी तुमचा फायदा घेऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. आणि स्वार्थापोटी माणसं नाती निभावतात. बाकी काळजी वगैरे निवळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणून ते फक्त विचारत असतात. म्हणून पावला नाही म्हणून लोक देव बदलत असतात, पण आपलं तर माणसं आहोत. कोणाकडून अपेक्षा कधी ठेवू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण सर्वच करतात, पण फरक फक्त इतकाच आहे की काहींचे झाकले जातात आणि काहींचे उघडे पडत असतात. पण प्रत्येकाचे नक्कीच त्या कर्माला सगळं काही दिसत असतं आणि ते कर्म प्रत्येक वेळी त्याचा बदलाही घेतच असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीची किंमत तुम्ही त्यांच्या वाईट काळात जशी ठरवत असता तशीच आणि तेवढीच किंमत तो तुमची त्यांच्या येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच करत असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात मोठा गुरु त्याची वेळ असते. आणि आपली वेळ चांगली तर सगळे जग चांगले आणि आपली वेळ वाईट तर सगळे जग वाईट. बरोबर आहे ना? म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी मात्र असली पाहिजे. तरच मग ते नातं शेवटपर्यंत टिकतं. आणि ज्यांना ज्यांना आपलं नातं समजून जवळ करू तो प्रत्येक जण आपल्याला लांब आणि एकटे राहण्याचे फायदे किती जास्त आहेत हे दाखवून देत असतो. आणि आपण कोणासाठी स्पेशल नसलो तरी चांगले, पण आपण कोणासाठी ऑप्शनल नसले पाहिजे. आणि नक्कीच आपण दुसऱ्यासाठी जर ऑप्शनल असू तर मग त्याची इज्जत आणि आपली इज्जत ही खूप कमी असते. म्हणून वाईट परिस्थितीत कोणी तरी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडली की आपण स्वतःला आपोआप समजून घेत असतो. आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळवण्याची शक्यता असते. म्हणून आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये ही मात्र जबाबदारी खुद्द आपली असते. आणि पाखराला आभाळाची ओढ लागली की पिंजरा मात्र खोलायचा असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात जवळचा शत्रू जो कोणी असेल ना तो रागच आहे. राग आला की राग होणार हे मात्र निश्चित. म्हणून बाळा विश्वास ठेव. खऱ्याचा त्रास आहे पण शेवट चांगला आहे. मी आहे तुझ्यावर तारणहार आणि स्वामी आपले तारणहार नक्कीच आहेत. म्हणून मित्रांनो, तुमच्यावर कोणी रुसलं तर त्याला लगेच म्हणवा, कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाज वाटतो आणि दुरावाज जिंकत असतो. म्हणून चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका. चांगल्या कर्मांची वादळे निर्माण करा. नशिबाची दारं आपोआप तुमच्यासाठी उघडतील आणि आपोआप तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि फक्त यश मिळाल्यावर स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना आपल्या मनात ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्यांची सेवा करा. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी तुमचा फायदा घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला ते शोधून तुमचा फायदा घेतीलच. फक्त ज्या फायदा बघत नाही त्या व्यक्तींना कधी आयुष्यामध्ये सोडू नका. आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा आणि सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते मात्र तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकरच बरा होत नाही. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. म्हणून यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण जगला पाहिजे. म्हणून गर्व आणि स्वाभिमान यामधील फरक ओळखायला आपण शिकले पाहिजे. स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान दोन्ही जपायला आपला शिकता यायला हवं. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला
ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त आपल्यामधला गर्व आणि अहंकार दिसत असतो. म्हणून वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आधाराची गरज मात्र भासू शकते. आणि तेव्हा आपल्याजवळ कोणी राहील असे आपण आयुष्यभर नक्कीच वागले पाहिजे आणि त्या माणसांना आपण जपले पाहिजे. सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज मात्र नाही. आणि संगत धरण्यात माणसाने सावध असते पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याने किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहेत. म्हणून संगत तुमची जसे असेल तसेच तुम्ही घडाल आणि तसेच तुम्ही व्हाल. म्हणून वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवण्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. आणि सगळे आपलेच आहेत. गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र फिक्स आहे हे लक्षात ठेवा. माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे माणूस लहान होत नाही हे मात्र निश्चित. आणि माणूस मोठा होतो कारण तो आपले नाते जपत असतो. आणि या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. म्हणून आपल्या स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे स्वामी आपल्या सोबत असतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्टी लावण्याचं सामर्थ्य कोणत्याच नजरेत मात्र नसतं. आणि म्हणून कष्ट करून आपण प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात मिळवली पाहिजे आणि त्याची मजा ही वेगळीच असते. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं स्वामी म्हणत आहेत. इतकंही कशामागे पळू नये. पायाऐवजी मन मात्र आपलं थकून जाईल. आणि इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो बरं का. फक्त संघर्षात दम मात्र असला पाहिजे. आणि पुस्तकं आणि आईबाबाचं मार्गदर्शन आयुष्यात कधीच मात्र आपल्याला धोका देऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त दुःख त्याला होतं जो प्रत्येकानं आता मनापासून जीव लावून निभावत असतो. आणि आयुष्यात थोडा ॲटिट्यूड आणि इगो असलाच पाहिजे. नाहीतर लोकांना जास्त किंमत दिली की चारचा वध आपलीच मात्र गंमत ते करायला बघतात. आणि ज्यांना जायचं असतं ते निघून जातातच. आणि ज्यांना थांबायचे प्रयत्न शेवटी व्यर्थ असतात. म्हणून रंग बदलतो म्हणून सरडा उगीच बदनाम आहे. सरडा स्वरक्षणासाठी रंग बदलतो तर माणूस स्वार्थासाठी रंग बदलत असतो. म्हणून पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच असते. जरा का शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते आणि जर माणसांची निवड चुकली तर जीवन मात्र आपले बिघडत असते. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे फक्त वाक्य आपण नक्कीच ध्यानात ठेवले पाहिजे. आणि गरिबाचं सोनं गळ्यात नाही तर मोकळ्या आभाळाखाली पडलेलं असतं, कोणतीही पर्वा न करता. म्हणून शेतकरी नक्कीच आपल्या जीवनाचा नक्कीच चांगला साथीदार असला पाहिजे आणि जीवनामध्ये आपण त्याला नक्की रिस्पेक्ट दिली पाहिजे. आणि ते व्यक्ती खूप मयाळू आणि दयाळू सुद्धा असतात, त्यासारखं आपण नक्कीच बनलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही ना तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करत असतात आणि त्याच भावना आपल्याला चांगल्या दिशेला घेऊन जात असतात. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली असतो. म्हणून अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून जवळीक दाखवणारा हा जवळपास असतोच असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला मात्र असतो आणि तोच आपल्याला जवळ घेतही असतो. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्यांची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष आपण नक्कीच दिले पाहिजे. आणि कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. आणि कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही रडत आहात की मरत आहात. लोक तुमचं आयुष्यात येतील आणि तुमच्या भावनांशी खेळतील आणि तुम्हाला एकटं सोडून मात्र निघून जातील. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण तुम्ही कसेही करा आणि कुठेही करा ते स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये एकच मंत्र हाती घेतला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात ठराविक वेळेसाठीच महत्वाचे असतो हे मात्र निश्चित. म्हणून जीवन हे नक्कीच आपल्या अनुभव वाचून अपूर्ण आहे आणि अनुभव आपला घेतलाच पाहिजे. आणि तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधात तुम्हाला मिळेल. म्हणून खेळ तर चालूच राहणार आहे. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याची खेळत आहोत. हेच या गोष्टीमध्ये नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतं. आणि मंदिर तो खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागत असतो. म्हणून प्रत्येकालाच
देवाकडे काहीतरी मागायचे असते. आपण फक्त देवाला धन्यवाद केले पाहिजे एवढे मात्र निश्चित. मित्रांनो, आयुष्यात या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनातलं तुमचं बालपण जे आहे ते आणि अंतःकरणातलं मनातलं निस्वार्थ प्रेम ते देवपण हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जात असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलं कधीही योग्य असतं आणि कधीही चांगलं मात्र असतं. एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय जगणं पण स्वीकारून घेतो आणि त्याला ते जगावंच लागत असतं. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगत खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की अवघड असतं होऊन गेलेलं विसरणं. आणि म्हणून ते विसरणं आपण नक्कीच टाळू शकत नाही आणि ते आपल्या मनातून जातही नाही. म्हणून प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत अजिबात करू नका. कारण काल दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि आज एकटा पडलेला विठ्ठल बघता गरज संपली की देव सुद्धा एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसलात, आपण तर माणसं मात्र आहोत. म्हणून कोणाच्या गरजेला नक्कीच तुम्ही धावून गेलं पाहिजे आणि कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहोचण्याची अपेक्षाही कधी करू नये हे मात्र निश्चित. म्हणून धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होत असतात. आणि सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी जराशी बदलली तर आपण नक्कीच सुखी होऊ शकतो. आणि जे नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात त्यांना आयुष्याच्या धड्यातून फारसं काही शिकायला मिळत नाही. कारण नात्यांना खिशात नाही तर हृदयात ठेवा. एक वेळ खिसा रिकामा झाला तरी जपलेली नाती ही शेवटपर्यंत आपल्याला काम येत असतात आणि तीच आपल्या कामाला आल्यावर आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही नक्कीच नितांत प्रेम ठेवा आणि नक्कीच स्वार्थ ठेवू नका आणि गर्व अहंकार करू नका. फक्त स्वामींशी निर्मळ मनाने प्रेम करा आणि त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला स्वामींचं फळ मिळेल आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवतील सुद्धा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.